विपुल सुरवेंद्र स्ट्राइक और एक गेंद में 6 रन चाहिए। मॅच इज गोइंग ऑन द फिक्स। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता ना मला गोरांना खायला टाकायचंय। इथं गेने गोल काढलंय आणि गोरांना अजून खायला काय टाकलं नाही, तर आता पटकन खायला टाकून घ्यायचंय आणि मकवान आणायला जायचं होतं बरं का, पण पावसाचं काय सांगता येणार नाही। पाऊस कधी बी पडतोय कधी पडा नाही, मग म्हटलं आता हाय तीच टाकावा। पिशवी कशाला पाहिजे? पिशवी वय हा अरे दळण ज्वारीचं संपलंय, मग दळण देते की कुठं टाकायचं दळण? गिरणीत नेऊन टाके आणि जिथे टाक, नाही तर मग गावात नी, कारण संध्याकाळी भाकरी खायला असल्या बरी वाटते ना तुम्हाला। वरण का खाली टाकते? अरे ह्याला उपन्न म्हणते ती, वरण खाली टाकणं नाही ठेवणं, त्याला म्हणतात उपन्न। यातनं काय होतं, एखादा शिंदू किडा आळी असली का नाही वाऱ्याबरोबर बाहेर निघून जाते, म्हणून ह्याला म्हणतात उपन। त्यात खराब आहे काय ज्वारी? ज्वारी चांगली, पण ह्या अशा वातावरणाने ह्याने शिंदूकिडा होतो, आळी होती। पहिल्या बाया तर काय करायची माहिती का, असं सुपात घेऊन वाऱ्याकडे तोंड करून असं 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 ओतायच्या आणि मग ती दळण स्वच्छ व्हायचं। आता उलट आपण काहीच करत नाही। किधर जा रहे हो? मकवान काढायला काय को? ती बरंच ती द्यायची आपली, मग गिने गोल आहे की आता? आणि ती मकवान काढून पुन्हा गाडी नसते, किती पेंड्या आणायच्यात? आणि ती 2-3 पेंड्या काय येतील तेवढ्या। ना कष्ट करा जरा। आज ना मी जरा आजारीच आहे बरं का, मला थोडा ताप पण आलाय, घसा पण बसलाय आणि मला हिता आणि हितं ना जर पण आलाय। आणि जर कशामुळे येतं माहिती आहे का, जर तुमचं तापमान लय वाढलं असेल, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर लय वाढलं असेल, उष्णता जास्त झाली असेल आणि पाणी जर कमी झालं असेल ना, तर जर हे येतात। तर मला हिता आणि हितं 2 जर आले ते, आणि एवढं दुखतंय का नाही, त्यामुळे गोळ्या आणल्या ते। आता गोळ्या एक पटकन खाऊन घ्यायच्या। ह्या 3 ना माझ्या गोळ्यात बरं का, ही अंगदुखीची, ही सर्दीची आणि हे जरावरची। आणि तसं पाहायला गेलं ना, मला गोळ्या खायला काय सुद्धा आवडत नाही, कारण मी स्पोर्ट्स पर्सन आहे आणि स्पोर्ट्समध्ये असतात की गोळ्या खायच्या नसतात, म्हणजे किती जरी अंग दुखलं ना तरी पेन किलर ही घ्यायची नसतेच, की कारण ती बॉडीसाठी साईड इफेक्ट असतात, त्यामुळे गोळ्या खायला चांगलं नसतं, आम्हाला असं सांगितलं जातं। पण आता लयच अंग दुखते, लयच जर पण आलाय आणि होट पण ना पूर्ण सुजलाय, त्यामुळे आता गोळ्या तर खावा लागते नाच। आणि 2-3 दिवस झालं बरं का, वातावरण पण ना लय खराब आहे, म्हणजे नुसतं पावसाचं वातावरण होतंय आणि पाऊस पडतोय, त्यामुळे पण ना माणसं आजारी पडते ती, आणि मी पण आजारी पडलोय। तर फायनली मम्मी मकवान घेऊन आली, की ती 3-4 पेंड्या इथं काढून ठेवले ते, आणि गिनीगोल पण तिनेच आणले, कारण मी ना आज लय जाम आहे, मला असं काय सुद्धा करायचं म्हण नाही, एकट्याला काम करायचं म्हणले लय ताप होतो ना। काय करा आता, तुला बरं नाही की र, आता बरं नसल्यावर कसं लेकराला काम करायला हवं। हीच आईची माया असते, मग सांगायचं आजारपणात काम करायला लावायला, तर काय असतं। नको रे दादू, काय रे दादू, मग मी आजारी पडल्या पण तू मशीन उठण कर काम। मग चपात्या आणि भाकरी कोण करायचं तो शिवाय? आता ती मला केल्याशिवाय पर्यायच नाही। आता कॉलेजवरती ना लवकरच युनिव्हर्सिटीचा गेम चालू होणार आहेत, म्हणजे युनिव्हर्सिटीची प्रॅक्टिस चालू होणार आहे, आणि आता मला पण ना घरी पण प्रॅक्टिस करावं लागणार आहे, म्हणजे कसं आपण ओपनिंग बॅट्समन आहे, आपल्याला लय मारावं लागणार आहे। मग मी पण आता थोडी हँगिंग बॉलवर प्रॅक्टिस करतो। तर ही ना माझी बॅट आहे बरं का, आणि परवा दिवशी ना ह्या बॅटकडे बघू पण वाटत नव्हतं, कारण ह्याला ग्रिप पण नव्हती, आणि ह्याच्या समोरचं ती काय म्हणतात ती, ह्याला नावच विसरते मी, नाव काय ह्याचं, शपथ, बरं XYZ ह्याचे, म्हणजे हे पुढचा कागद असतो ना ते नव्हता, त्यामुळे ना बॅट लय खराब वाटायचे, पण आता ना भारी वाटायला लागली बॅट। मला ना थोडं कन्फ्युजन झालंय बरं का, कारण मला हँगिंग बॉल बांधायचा आहे। आता मला कळा नाही की ह्या ताराला हँगिंग बॉल बांधाव का त्या पाईपाला बांधाव, पण त्या पाईपाला जर बांधला का नाही तर बॉल लगेच खाली टेकन, पण हिथं बांधला तर बॉल लवकर टेकणार नाही। हँगिंग बॉल ना ह्या ताराला बांधून झालाय बरं का, आता क्रिकेटची प्रॅक्टिस चालू करतो। ये रहा मेरा बल्ला और ये रहा मैं, तो मारेंगे अभी छक्के। आता तसं पाहायला गेलं ना, ही हँगिंग बॉलचा सिस्टम लय भारी बरं का, म्हणजे आता कोण जर एक्स्ट्रा खेळायला असेल
आणि एकट्याला जर क्रिकेट खेळायचं असेल तर त्यासाठी भारी म्हणजे हँगिंग बॉल लावायचा आणि मस्तपैकी खेळत बसायचा. बारक्यापणी तर मी तसंच करायचं माहिती आहे का, म्हणजे आमच्या इकडच्या पोरांना ना तसं असल्या चांगल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसायचा. त्यांना नुसतं तसला छपरीपणा करायचा इंटरेस्ट असायचा, नुसतं गाडी हिंडायची. मग मी ना हँगिंग बॉल बांधायचो. आणि आमच्या इथं ना इथं आहे का नाही, इथं एक झाड होतं तसलं. जेव्हा हे घर बांधलं नव्हतं का नाही तेव्हा इथं एक झाड होतं आणि त्या झाडाला बांधायचो आणि सकाळीपासून खेळायला चालू करायचो. ते दुपार संध्याकाळपर्यंत खेळायचो आणि लय मजा यायची. मी ना आता ही हेल्मेट लावून खेळतो बरं का, म्हणजे ह्यातनं चांगलं दिसन पण आणि तुम्हाला पण कळन माझी बॅटिंग किती चांगली आहे. मी असं हवेत बोलत नाही र, माझी बॅटिंग खरंच लय चांगली आहे. ये रहा मेरा बल्ला और ये रही गेंद, अब मारूंगा इसे मैं छक्का. विपुल सुर्वे ऑन द फर्स्ट बॉल, मैच इज गोइंग ऑन द स्ट्राइक, फर्स्ट बॉल ऑन द चार. ओ सेकंड बॉल मिस. का ग जायचंय का? जा के जाओ जाओ जल्दी जाओ, नहीं तो गेंद लगे के तो कालवा करेंगे ये लोग. विपुल सुर्वे इन फॉर्म, इस चार, इस चार, इस चार. ओ मिस. विपुल सुर्वे ऑन द स्ट्राइक और एक गेंद में 6 रन चाहिए. मैच इज गोइंग ऑन द फिक्स. 6. मम्मीचा ना इकडं स्वयंपाक चालू झालाय बरं का, आणि मी तर काय आज जेवणारच नाही आहे कारण माझी तर तब्येत खराब आहे. आणि मी काय दुपारी जेवलो होतो त्यामुळं आता काय मला भूक पण नाही आणि जेवायची इच्छा पण नाही. टायगर, मला ना आधी इथं आणि इथं 2 जर आलं होतं, आता नाही तर मला 3रा पण जर आलाय. आणि एवढं दुखायला चालू झालंय का नाही, आता मला उद्याच्याला बहुतेक इंजेक्शन घेऊन यावं लागेल, त्याशिवाय काय बरं होणार नाही. आणि इंजेक्शन घेतलं तरी का नाही तरी 1 ते 2 दिवस लागणारच आहे नीट व्हायला. आणि आता मला थोडी रेस्ट पण घेतली पाहिजे. त्यामुळं आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.